बाथरूम असो वा किचन, बेसिन किंवा इतर कुठलीही पाणी असणारी वस्तू जर खालच्या बाजूने गळत असेल, खूपच लीक होत असेल, तर ते प्लंबरला बोलून खूप सारा खर्च आणि पैसा देण्यापेक्षा घरच्या घरी वर्षभर टिकेल अशा पद्धतीने कसं रिपेअर करायचं आणि घरच्या घरी कितीही बेसिन आपलं खालच्या बाजूने गळत असेल तरी ते कशा पद्धतीने थांबवायचं एकदम कमी पैशामध्ये, म्हणजेच 20 रुपयाची वस्तू आणि ते तुम्ही वर्षभर वापरू शकता आणि त्यातून फक्त तुम्हाला 5 रुपये म्हणजेच पाव फक्त घ्यायचा आहे आणि 4 ते 5 वेळा सहजरित्या तुम्ही ते यूज करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी एमसीलचा वापर कसा करायचा, जे पण वस्तू आपली किचन किंवा बाथरूममध्ये गळती होत असेल आणि खूप लीक होत आहे आणि आपल्याला बरेच वेळा सारखं पाणी घालून पुसावं लागतं आहे किंवा सतत आपल्याला तिथे बादली ठेवावी लागते, सतत ते पुसून पुसून तुम्ही जर हैराण झाला असाल तर ही सगळ्यात मस्त साधी सोपी कमी खर्चामध्ये अशी पद्धत आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेलच आहे। एमसीलचा वापर हा बरेच लोक करताना दिसत नाहीत किंवा वापर व्यवस्थित कसा करायचा हे माहिती नसल्यामुळे बरेच वेळा त्याचा वापर होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने एमसील यूज करायचं आणि वापरायचं, तर ते स्टेप बाय स्टेपमध्ये आपण यूज करताना बघणार आहोत आणि कशा पद्धतीने आपले जे आहे तर ते पूर्ण व्यवस्थितरित्या बेसिन पूर्ण व्यवस्थित करायचं, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हॅलो, मी सारिका आणि आपला चॅनल रसोई मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते। तर आपण आता इथे काय करायचं, जे आपण यूज करत नाही भांडं ते घ्यायचं आहे आणि एमसील उघडल्यानंतर या मध्ये 2 अशा पद्धतीने ज्याप्रमाणे आपला क्ले असतो त्याचप्रमाणे एक व्हाईट आणि ग्रे अशा पद्धतीने क्ले सारखं असतं, तर ते उघडून घ्यायचं आहे। केमिकल त्याच्यामध्ये बरेच वेळा केमिकल असतं, त्याच्यामुळे आपल्याला हे लहान मुलांपासून लांब ठेवायचं आहे आणि थोड्या प्रमाणात म्हणजेच एकदम पावमध्ये घ्यायचं आहे। हे पूर्ण जे आहे तर ते न घेता आपल्याला फक्त ज्याप्रमाणे आपलं बेसिन लिकेज होतं आहे तर त्या पद्धतीने लावण्यासाठी बेसिन वरच्या बाजूने लीक होऊ दे या खालच्या बाजूने लीक होऊ, पाईप लीक होऊ दे, प्लास्टिक असो या स्टील असो, सगळीकडे चालणारं हे आहे तर एमसील, तर ते व्यवस्थितरित्या दोन्हीही आपल्याला घ्यायचं आहे। थोड्या थोड्या प्रमाणात असं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स पूर्णपणे दोन्ही वेगवेगळं असल्यामुळे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि दोन्हीही सेम घ्यायचं आहे। दोन्हीचा गोळा जो आहे तर तो सेम आला पाहिजे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर असं व्यवस्थित असं दोन्ही हाताने एकदम दाबून असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवतो पोळी बनवताना त्या पद्धतीने दोन्हीही एकजीव होईल अशा प्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आता बेसिनला आपल्याला गोलाकार लावायचं, म्हणजे बेसिन गळतं खालून, तर त्या पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूने हे जे आहे तर ते गोलसर असं आपल्याला बनवायचं आहे आणि हा बेसिन जो आहे ज्या पण जिथून पण आपल्याला असं वाटतंय की लीक होतंय, बेसिन वरच्या बाजूने असो या खालच्या बाजूने असो, जिथेही आपल्याला असं वाटतंय की लीक होतंय तिथे आपल्याला हे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आणि एवढं लक्षात ठेवायचं आहे की हे लावल्यानंतर 6 ते 8 तासापर्यंत त्याच्यामध्ये ओलावा येऊ द्यायचं नाही किंवा पाणी वगैरे बेसिनमध्ये सोडायचं नाही आहे, चांगलं सुकू द्यायचं आहे 6 ते 8 तास आणि त्यानंतरच बेसिन हा वापरायसाठी घ्यायचा आहे। बाथरूम असो वा किचन कुठल्याही पद्धतीचं जर गळत असेल, कुठलंही नळ असेल किंवा नळाच्या खालच्या बाजूला बरेच वेळा लीक होतं तर तिथे कुठेही तुम्हाला हे एमसील यूज होणारा आहे आणि अशा पद्धतीने लावायचं आहे आणि 6 ते 8 तास न यूज करता त्यानंतर यूज केलं तर वर्षभर काहीही होणार नाही आणि आपलं लिकेज आहे तर ते पूर्णपणे थांबेल। तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्लंबरला बोलवण्यापेक्षा घरच्या घरी अशाच पद्धतीने छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच हे फायद्याचं ठरतं आणि हा उपाय हा एकदम बेस्ट आहे, कमी पैशामध्ये आहे
आणि एमसील हे सगळ्यांना माहिती आहे, पण यूज कसं करायचं तर ते बरेच वेळा माहिती नसतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तर तो एमसील कशा पद्धतीने यूज करायचं आणि लीक होणारे प्रॉब्लेम असतात ते प्रत्येक वेळेस प्लंबरला बोलून भरपूर सारा पैसा खर्च न करता कशा पद्धतीने घरच्या घरीच ठीक करायचं लिकेज प्रॉब्लेम, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडत असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर ही डोकेदुखी जी स्त्रियांना सहन करावी लागते बरेच वेळा, बेसिन लीक होणं, वरच्या बाजूने असो या खालच्या बाजूने बाथरूममधले लिकेजचे प्रॉब्लेम, तर हे अशा पद्धतीने यूज करून तुम्ही यूज करू शकता.